स्टार्ट. परिचय. आर्थिक विकास व आर्थिक वाढ ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत प्रत्येक राष्ट्राच्या मूलभूत वैशिष्ट्ये व रचनेत होणारे बदल हे वैविध्यपूर्ण स्वरूपाचे असतात. याशिवाय जगातील प्रत्येक देशाच्या आर्थिक विकासाची पातळी ही भिन्न भिन्न स्वरूपाची असल्याचे दिसून येते. विकसनशील देशांपेक्षा विकसित देशांजवळ नैसर्गिक साधनसामुग्री, मनुष्यबळाचे कौशल्य, आर्थिक संसाधने ही विपुल व प्रगत स्वरूपात असतात. त्यामुळे आर्थिक विकासाबाबत दोन वेगवेगळ्या अवस्थांमधील विविध क्षेत्रातील आर्थिक वाढ आणि आर्थिक विकासावर आर्थिक व आर्थिकोत्तर घटकांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. त्यामुळे आर्थिक वाढ व विकासाच्या प्रक्रियेत या घटकांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. या दृष्टीने आर्थिक वाढ व विकासावर परिणाम करणाऱ्या घटकांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. परिच्छेद. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत भांडवलाला अनन्यसाधारण असे महत्त्व असते, कारण भांडवल हे उत्पादनाची निर्मिती करणारे महत्त्वाचे साधन आहे. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत यंत्रसामग्री, साधने, कारखानदारी, वस्तू, उद्योग व दळणवळणाच्या विविध साधनांच्या निर्मितीसाठी पुरेसा भांडवल पुरवठा उपलब्ध असणे आवश्यक असते. शिवाय विकसनशील देशात भांडवल संचयाची प्रक्रिया निरंतर चालू राहण्यासाठी भांडवलाचा साठा वाढत जाणे गरजेचे असते. कोणत्याही देशाच्या उत्पादकता वाढीसाठी भांडवलाचा साठा मौलिक व मानवी साधनसंपत्तीच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो. म्हणजे आर्थिक विकासाची प्रक्रिया ही भांडवल संचयाच्या साठ्यावर अवलंबून असते. बहुसंख्य विकसनशील देशांच्या आर्थिक विकासात भांडवलावरील खर्च हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. म्हणून या घटकाकडे विशेष लक्ष देऊन त्यात अधिकाधिक वाढ घडवून आणणे हे त्या देशाच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असते, कारण त्यावरच त्या राष्ट्राची तांत्रिक व मानवी साधनसंपत्ती विस्तारित असते. परिच्छेद. आजवरच्या आर्थिक विवेचनामध्ये आर्थिक विकास आणि भांडवल यांचा घनिष्ठ संबंध प्रतिपादित करण्यात आलेला आहे. बहुसंख्य विकसित राष्ट्रांमध्ये दरडोई उपलब्ध भांडवलाचे प्रमाण हे विकसनशील राष्ट्रापेक्षा जास्त आढळले आहे. म्हणून आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत विकसित राष्ट्रांच्या तुलनेत विकसनशील राष्ट्रांच्या बचत आणि गुंतवणुकीचा दर राष्ट्रीय उत्पन्नाच्या 4 ते 5 टक्क्यांऐवजी 12 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढला तर आर्थिक वाढीची शक्यता अधिक असते. याचाच अर्थ देशाच्या अल्पविकसित व पूर्ण विकास हा भांडवलाच्या पुरवठ्याशी संबंधित असतो. तसेच आर्थिक विकासाचे स्वावलंबित्व हे भांडवलाच्या पुरवठ्यावर अवलंबून असते. म्हणून भांडवल पुरवठ्यात वाढ घडवून आणण्याचा प्रयत्न करणे हे विकसनशील देशाकरिता हितावह ठरते. स्टॉप.